राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हवामानाचा व पावसाचा अचूक अंदाजा देण्यासाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण योग्य वेळी योग्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि हा जो अवकाळी पाऊस आहे, या अवकाळी पावसामुळे गहू या पिकाचं किंवा हरभरा या पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हा संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. तेव्हा कृपया हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा, कारण वेळ फार कमी आहे. आपल्याकडे 17 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत भाग बदलत व्यवस्थित म्हणजे सर्वदूर पाऊस होणार आहे. त्यामध्ये 17 आणि 18 तारखेला पूर्व विदर्भ जो आहे, भंडारा आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडेल तर काही भागामध्ये पडणार नाही. तसंच आपला जो काही कर्नाटकचा भाग आहे, जसं की बिदर आहे, भालकी आहे, भालकीतले जे काही काशीनाथराव हुलसुरे जे आहेत त्यांची चौकशी होत असल्या कारणाने त्यांना सांगू इच्छितो, कारण भालके या परिसरामध्ये हा पाऊस पडणार आहे 19 आणि 20 तारखेला. तसंच नांदेडचा जो जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुखेड, कंधार, हिमायतनगर या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच पलीकडं हदगाव, किनवट वगैरे या परिसरामध्ये सुद्धा 19 आणि 20 तारखेला. सर्वात महत्वाचं म्हणजे 17 ते 20 तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे, यामध्ये 17 आणि 18 तारखेला काही भागामध्ये होणार आहे, परंतु 19 तारखेला मात्र हा पाऊस सर्व दूर आणि मेघगर्जनेसोबत 19 तारखेला दुपारी 3 वाजेच्या नंतर या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पडणार आहे, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा, जसे की मंठा आहे, परतूर आहे, या भागामध्ये सुद्धा 19 तारखेला पाऊस पडणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पूर्णा या भागामध्ये सुद्धा 19 तारखेला 3च्या नंतर या पावसाला सुरुवात होणार आहे. तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस सर्व दूरच म्हणता येईल. या हिंगोली जिल्ह्यामधला काही भाग कळमनुरी वगैरे त्या परिसरामध्ये हलका आणि मध्यम राहील, परंतु औंढा नागनाथ असेल, सेनगाव असेल, हिंगोली असेल, या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. विदर्भातला जो काही त्याच्या लगतचा जो भाग आहे, जसं की रिसोड आहे, लोणार आहे, लोणार परिसर आहे, वेणी आहे, त्यानंतर बुलढाणा आहे, खामगाव आहे, अकोला, अकोट, या बुरहानपूर, तसाच दर्यापूर, आणि तसाच तो विदर्भातला जो काही परिसर आहे, जसं की वर्धा, नागपूर, भंडारा या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस 19 तारखेला पडणार आहे. याच्यामध्ये औसा आहे, निलंगा आहे, औराद आहे, या भागामध्ये हा पाऊस होईल. त्याच पलीकडं जसं की आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, जसे की पंढरपूर, नाशिक असेल, पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, या भागामध्ये सुद्धा 19 तारखेला हा पाऊस होईल. या पावसासोबतच वाऱ्याचा वेग जास्त राहतो, त्यामुळे गहू या पिकाला पडणे आणि त्याची जी काही गुणवत्ता आहे ही खराब होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशीनद्वारे, हार्वेस्टरद्वारे काढण्याचा प्रयत्न करावा. तसंच खानदेशमध्ये हा पाऊस 19 तारखेला सायंकाळी 5च्या नंतर नंदुरबार असेल, जळगाव असेल, शहादा असेल, यावल असेल, या एरियामध्ये हा 19 आणि 20 तारखेला पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश आपल्याकडे फार महत्वाचा आहे आणि हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करावा, कारण 19 आणि 20 तारीख ही या पावसाची मेजरली तारीख आहे. 19 आणि 20 तारखेला आपल्याकडे सर्वदूर हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, मी आपली रजा घेतो व पुढील संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाल अशी अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो.